महाराष्ट्रात या ठिकाणी आहे दत्तात्रेयांचे प्रमुख तीर्थस्थळे। जाणून घ्या महत्त्व। त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेय यांची मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी जयंती। मार्गशीर्ष महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक असा हा सण आहे। महाराष्ट्रात दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। पुराणानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला। त्यामुळे या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते। महाराष्ट्रात विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। मात्र महाराष्ट्रात असे काही दत्त क्षेत्र आहेत ज्या ठिकाणचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। जाणून घेऊया त्या तीर्थक्षेत्रांविषयी। महाराष्ट्रातील नांदेड भागातील माहूरगड तीर्थक्षेत्राचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। पौराणिक कथेनुसार माहूरगड हे भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान आहे। या ठिकाणी माता अनुसूयेची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आले होते आणि या परीक्षेत माता अनुसूया सर्त ठरल्या होत्या। त्यानंतर या त्रिदेवांनी दत्तात्रेयांच्या रूपात माता अनुसूया आणि अत्री ऋषी यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला। या ठिकाणी भगवान दत्तांच्या मंदिरासोबतच अनुसूया आणि अत्री ऋषींचं मंदिर पाहायला मिळतं। या ठिकाणी दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। या ठिकाणी बस आणि रेल्वेने सहज पोहोचता येते। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं औदुंबर हे प्रमुख दत्त क्षेत्रांपैकी एक आहे। या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी 4 महिने वास्तव्य केलं होतं। तिथून पुढील तपश्चर्येसाठी त्यांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्ष वास्तव्य केले। स्वामींनी सांगितले आहे की माझे वास्तव्य नेहमी औदुंबर या वृक्षात असेल। जो भाविक या वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करेल त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल। या ठिकाणी श्री संत जनार्दन स्वामी आणि श्री संत एकनाथ महाराजांना श्री दत्त दर्शन झाले आहे। भगवान दत्तात्रेयांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या यादीत नरसोबाची वाडीचा समावेश होतो। या स्थानाला नरसिंहवाडी म्हणूनही ओळखले जाते। कोल्हापुरातील कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य संगमावर हे तीर्थस्थळ आहे। धार्मिक मान्यतेनुसार नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी या ठिकाणी श्री नरसिंह स्वामींनी तपस्या केली होती। नरसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्ण अवतार मानले जातात। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।